फळांचा राजा अर्थातच हापूस आंबा। मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे शेवटच्या टप्प्यात हाताशी आलेला आंब्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेवटच्या टप्प्यातल्या आंब्याला सरकारी मदत मिळावी अशी मागणी सध्या आंबा बागायतदार करताना पाहायला मिळते। आपल्यासोबत आंबा बागायतदार संघटनेचे काही पदाधिकारी अध्यक्ष आहेत। सर, काय सांगाल, गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे नेमकं काय नुकसान झालं आंब्याचं, कशा पद्धतीने नुकसान झालं आहे? मेच्या 8-9 तारखेला जो पाऊस पडला तो काही सकाळी पाऊस पडला, पहाटे पाऊस पडला, त्याच्यामुळे आंबा बागायतदारांचं भयंकर नुकसान झालेलं आहे। आंबा गळून पडलेला आहे आणि त्याच्यामुळे भयंकर नुकसान, त्याच्यामुळे दर पण पडलेले आहेत। दर कमी झाल्यामुळे ते एक नुकसान झालेलं आहे। तर सरकारने ह्याच्यावरती विचार करून बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आणखी आंबा बागायतदारांचं म्हणणं आहे। बरोबर। काय सांगा, सध्याची परिस्थिती काय, अवकाळी पाऊस झाल्यामुळे त्यामुळे रोगराई पण वाढली का, नेमकं काय सांगाल? रोगराई प्रमाण वाढलं। आंब्याचं नुकसान म्हणजे आंबा खाली गळून पडल्यामुळे त्याच्यावर जी फळमाशी निर्माण होते त्या फळमाशीच्या निर्माणामुळे आणि कीड वगैरे निर्माण झाली आणि नुकसान मोठ्या प्रमाणात झालं। मुळात आधी आंब्याचं प्रमाण हे कमीच होतं, 20-25% होतं आणि शेवटचा अवकाळी पाऊस पडल्यामुळे नुकसान भरपूर झालं आणि शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे शासनानं कुठेतरी याचा विचार करायला पाहिजे आणि नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। काय सांगाल, आंब्याचं पीक एकंदरीत यावर्षी 30% होतं। शेवटच्या टप्प्यातलं आंब्याचं नुकसान नेमकं किती टक्के झालं आणि काय नेमकी सरकारकडे मागणी काय असेल? शेवटचा आंबा अवकाळी पावसामुळं बराचसा पडून गेला, त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामुळं आंब्याचं नुकसान फार कमी आलं आणि त्यामुळं नुकसानीमुळं आता आर्थिक नुकसान बरं झाल्यामुळं पुढे त्यांनी केलेले व्यवहार जे आहेत, बँकांचे व्यवहार म्हणावा की लोकांचे पैसे देणं म्हणावं, ह्याच्यावरती त्यांना प्रश्न पडलेला आहे व्यापाऱ्यांचा की आता आपण कसा हा आर्थिक प्रश्न सोडवायचा। तर शासनाने याला काहीतरी मदत करावी अशी या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे। अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सरकारनं मदत करावी आणि आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा अशीच मागणी या ठिकाणी आंबा बागायतदारांनी केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।